उदयनराजेंची उमेदवारी जाहीर झाली, परंतु अद्याप नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज किंवा उद्या तुम्हाला भेटतील. तुम्हाला उद्या जल्लोष आणि जय श्रीराम बोलण्याची संधी मिळेल. मुंबई मालवणी येथे निघणाऱ्या रामनवमी मिरवणुकीबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. दर्गा मशिदीसमोर वाद्य वाजवण्यावर आक्षेप घेतलाय. गेल्या वर्षी हा वाद पेटला होता. ते एक तरी घटना किंवा हिंदू समाजाच्या माध्यमातून कुठलाही घेतलेला आक्षेप किंवा कुठल्याही अशा पद्धतीचं आव्हान किंवा नियम कायदे असंच करा तसंच करा असे एक तरी घटना किंवा एक तरी उदाहरण मला दाखवा. अगर एवढ्या शिस्तीने अन्य धर्मियाच्या घेऊ नये एवढं या निमित्ताने सांगतो. पोलिसाचं काम करतील, पण रामनवमीच्या निमित्ताने निघणाऱ्या कुठल्याही मिरवणुका ह्या मोठ्या प्रमाणामध्येच निघतील, जल्लोषामध्येच निघतील आणि जे ठरवलेले मार्ग आहेत तिथेच निघतील. जो नियम अन्य सणासुदीच्या वेळी लागतो अन्य धर्मांच्या, तोच नियम हिंदू समाजाच्या वेळेत पण लागावा आणि तो अन्य धर्मियांनी पण पाळावा एवढं आव्हान या निमित्ताने मी करेन. खासदार विनायक राऊत यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना नारायण राणे जर भाजपचे उमेदवार असतील तर त्यांचा सलग तिसऱ्या वेळा पराभव करू असं वक्तव्य केलं आहे. त्यावर काय आता त्यांचा फॉर्म भरण्याचा आणि राणे साहेबांचा त्याच्यामध्ये काही संबंध दिसत नाही. पण एक कळतं की ज्या माणसांनी गेली 10 वर्ष ह्या जनतेसाठी काहीच केलं नाही, 10 वर्षामध्ये किमान 6 ते 7 वर्ष ते सत्ताधारी खासदार होते. म्हणजे 2014 ते 19 मध्ये शिवसेना बीजेपीच्या सरकारमध्ये केंद्रामध्ये त्यांचे अरविंद सावंत नावाचे केंद्रीय मंत्री होते. मग 2.5 वर्ष त्यांच्या विचाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. म्हणजे 10 वर्षामध्ये 6 वर्ष जो खासदार निष्क्रिय राहिलेला आहे त्याला जनताच आता 4 जूनला चोख उत्तर देणार आहे. म्हणून पराभव कोणाचा होतो, वकोलाचे तिकीट ट्रेन तिकीट कोणाचं निघतं हे 4 तारखेला ह्याचं उत्तर भेटेल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर न होण्यामागे भाजपमधल्या अदृश्य शक्तींचा हात असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. नो कमेंट्स. बाकी अयोध्येत राम मंदिर झालंय, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी अद्यावत अशी मस्जिद पण उभारण्याचा संकल्प सरकारने केलेला आहे. तो या एका 5 वर्षापूर्वी आमचं मोदी सरकार सबका विकास सबका साथ, सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून चालणं गेली 10 वर्ष चालतंय. म्हणजे प्रत्येक धर्मियांना न्याय देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय आहे आणि त्या दिशेने आम्ही वाटचाल करतो. संजय राऊत असं म्हणतायत की भ्रष्टाचारासंदर्भात मोदींनी केलेल्या घोषणा त्या पंप आणि खोट्या आहेत. इलेक्ट्रॉल बॉन्डमुळे निवडणूक रोखीच्या माध्यमातून भाजपने केलेला घोटाळा भयंकर आहे. ज्या संजय राजाराम राऊतचं स्वतःचं कुटुंब हे खिचडी मधच्या घोटाळ्यामध्ये बरबटलेलं आहे, हा ह्याचा छोटा भाऊ ह्याची मुलगी ह्यांच्या सगळ्याच्या सगळ्या चौकशा आज ईडीच्या माध्यमातून खिचडी घोटाळ्याच्या निमित्ताने होत आहेत. हा स्वतः पत्राचारच्या घोटाळ्यामध्ये 100 दिवस जेलमध्ये राहून आलेला आहे. हा आणि ह्याचा मालक हा कोविडच्या घोटाळ्यामध्ये ह्यांचे सगळ्यांची नावं आहेत. त्यांनी दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप घालणं म्हणजे उर्फी जावेदने दुसऱ्यांना साडी घालण्याचं शिकवण्यासारखं आहे. म्हणून संजय राजाराम राऊतला बोलीन, पहिलं स्वतःला आरशामध्ये बघून तू भ्रष्टाचार मुक्त झालाय का हे पहिलं बघ आणि मग आमच्याबद्दल थोबाड उघड. गैरव्यवहाराबाबत 3% केसेस खोट्या आहेत, बाकीचे सर्व भ्रष्टाचारी मोदींनी आपल्या पक्षात सामावून घेतले आहेत. यावर मोदी का बोलत नाहीत असंही संजय राऊत. मोदीजींवर ज्या पंतप्रधानांवर गेली 10 वर्ष भ्रष्टाचाराचा एक छोटा आरोप हे लोक करू शकले नाहीत, त्या मोदीजींबद्दल भ्रष्टाचाराचा आरोप कोण करताय किंवा कोण हिम्मत करतय, ज्याचं पूर्ण कुटुंब आज भ्रष्टाचारामध्ये बरबटलेलं आहे, ज्याचं राहणं फिरणं खाणं हे भ्रष्टाचाराच्या पैशावरच चालू आहे, तो मोदीजींवर भ्रष्टाचारावर बोलण्याची हिम्मत करू नये. म्हणून भांडूपमध्ये बसून स्वतःची संजय राजाराम राऊतनी लायकी ओळखावी आणि तेवढंच बोलावं.
मोदी हे भयग्रस्त नेतृत्व आहे. मोदींना अडचणीच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही, हे आपण संसदेत पाहिलं आहे आणि बाहेर देखील, असंही संजय राऊत म्हणाले. तुम्ही मोदीजींसारखा एका जागतिक आणि विश्व नेत्यांच्या संबंधित जेव्हा संजय राजाराम राऊत सारखा एक लहान माणूस बोलत असेल तर त्यावर आपण किती दखल घ्यायची हा फार मोठा प्रश्न आहे. कारण का संसदेमध्ये हा मोदीजींच्याच कृपेमुळे ह्यांनी राज्यसभा बघितलेली आहे. आज जे 40 आमदारांनी ह्याला मतदान केलेलं आहे ते मोदीजींच्याच बरोबर आज सरकारमध्ये बसलेले आहेत. म्हणून तू किती काळ अजून राज्यसभेमध्ये बसतील ह्याची चिंता कर आणि मग असे सगळे प्रश्न विचारण्याची हिंमत कर. तुमच्याकडे बोलण्याची स्क्रिप्ट नसेल तर आम्ही तयार करून देतो, असं संजय राऊत. कारण का ह्याची स्वतःची स्क्रिप्ट सिल्वर ओक वरून येते. आज सकाळची कपडे आणि अंतर्वस्त्र पण काय घालायचे हे पण सिल्वर ओकला पहिलं फोन करतो आणि मग घालून बाहेर येतो. म्हणून दुसऱ्यांना स्क्रिप्टची भाषा करू नको. मोदींनी 10 वर्षात एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही. 56 इंचांची त्यांची छाती आहे, त्याबद्दल आम्हाला आदर आहे. ही छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्यांना मिळो, पण त्याचं मोठं खरं असावं. मोदीजींनी काय करावं, मोदीजींनी गेली 10 वर्षामध्ये काय केलंय ह्याचं सर्टिफिकेट आम्हाला या कॅरेक्टरलेस भ्रष्टाचारी 420 असणाऱ्या संजय राजाराम राऊत कडून नको आहे. म्हणून मोदीजी काय आहेत, मोदीजींची 56 इंची छाती कशी आहे ही भारतामध्ये विचारू नका, पाकिस्तानमध्ये जाऊन विचारा. कसं मोदीजींचं नाव घेतल्यानंतर थरथर कापतात हे तुम्हाला तिकडचे अतिरेकी सांगतील. यासाठी भांडूपमध्ये बसून प्रश्न विचारू नका. चुकून काय संकल्पपत्राबद्दल प्रश्न असेल तर विचारू शकता. चुकून असं काय नसेल तर राहून द्या, असं काय विषय नाही. महेश, चुकून काय असेल तर हरकत नाही. त्या आता आमच्या भाजपच्या वरिष्ठांना विचारा. पण आमचं 70% काम झालेलं आहे. आता आम्ही फक्त विजय मेळाव्याची तयारी करतोय 4 जूनची. म्हणून उमेदवार कोण आहे आणि महायुतीचे सगळेच आमच्यासारखे कार्यकर्ते हे निवडणुकीला सज्ज झालेलो आहोत. म्हणून उमेदवारीची चिंता ही फक्त आमच्या पत्रकार मित्रांना आहे, आम्हाला कोणालाच नाही. आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने गावाला काम घुसलेलो आहे, विभागामध्ये फिरतोय, महायुतीचे कार्यक्रम म्हणून जातोय. म्हणून ही आमचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला चिंता नाही. आता तुमच्या चिंतेबद्दल आम्ही पक्षश्रेष्ठीची चर्चा करू. मित्र पक्षाचे उमेदवाराबद्दल आपण लंबी रेस का घोडा म्हणून उल्लेख केलेला आहे, त्यामागे काय आहे? तो मित्र पक्षाचा उमेदवार असा नाहीये, पण आमच्या भारतीय महायुतीचे सहकारी आहेत. ते किरण सामंत हे महायुतीचे सरकार असल्यामुळे आणि ती त्यांच्या वयाकडे बघितल्यानंतर मी त्यांना लंबे रेस का घोडा म्हटलं. कारण की त्यांना अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. म्हणून ह्या त्यांच्या प्रवासासंदर्भात मी त्यांचं केलेलं कौतुक आहे. तुम्हाला काय हरकत असेल तर मी त्यांना कळू शकतो. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी आमची मागणी आहे. आमचा उमेदवारही एकमताने ठरलेला आहे, असं सचिव विधान उदय सामंत यांनी. बघा, मागणी करणं कुठेही चूक नाही. मागणी प्रत्येक जण करू शकतो. शेवटी उमेदवारी ज्याची जाहीर होणार झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र करू. त्यांनी काय सूचक म्हटलं काय म्हटलं हे तुम्ही ठरवता. पण उदयजींच्या मनात काय आहे हे तुमच्यापेक्षा मला चांगलं माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 एप्रिलला रत्नागिरीत येतात त्याची माहिती समोर येत आहे. तर सिंधुदुर्गामधून भाजपचे किती कार्यकर्ते त्या सभेला जातात? बघा, काल आमच्या रवी चव्हाण साहेबांनी रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये गृहमंत्री आणि आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय अमित शहा साहेब हे रत्नागिरीला 24 तारखेला एप्रिलला येत आहेत. किती संख्येने कार्यकर्ते जाण्यापेक्षा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कानकोपऱ्यातून उत्स्फूर्त पद्धतीने लोक त्यांना ऐकण्यासाठी आणि महायुतीच्या उमेदवाराला आम्ही निवडून देऊच असा विश्वास देण्यासाठी आम्ही ताकदीने तिथे पोहोचणार आहोत. म्हणून संख्या सांगून आम्ही आमची सभा लहान करणार नाही. आणि आजच्या त्या 16 तारखेला जे फॉर्म भरले त्यांच्या बचत गट मेळाव्यापेक्षा तर आमचं निश्चित पद्धतीने मोठा असेल. ठीक आहे. मध्यंतरी साहेब महायुतीतील सिंधुदुर्गातील
वाद कवाट्यावर आलेला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जे स्टेटस ठेवलेलं होतं त्याच्यामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस समोर आलेली, त्याबद्दल नेमकी पुढे निर्णय त्या धुसफुसी संदर्भात काय झाला? मला वाटतं सन्मान्य राणे साहेबांनी ह्याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे. आमच्या कुटुंबामध्ये कुठे ना कुठेतरी मोठं कुटुंब आहे. मोठं कुटुंब आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे कुठे ना कुठेतरी भांडी वाजतात. पण शेवटी आमच्या सगळ्या जणांचा दृष्टिकोन आणि मानसिकता एकच आहे की महायुती म्हणून आम्हाला आमचा खासदार निवडून द्यायचा आहे. म्हणून आमच्या वरिष्ठांनी कान टोचल्यानंतर आम्ही परत एकदा सगळे कामाला लागलेलो आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.